आज पडलो तुळजापूरच्या देवीच्या पाया आणि मी तुमच्या सर्वांना दाखवणार आहे देवीची पालखी आणि तिथल्या विहिरीचा काय विषय सांगतो तुम्हाला व्लॉग मध्ये पुढे। आमरा मित्रांनो, मागच्या व्लॉग मध्ये आपण खंडोबाच्या पाया पडला होता, आजच्या व्लॉग मध्ये आपण तुळजापूरच्या पाया पडणार आहे। मग काय चालत चालत आलात बघा आपण तुळजापूरच्या मुख्य द्वारापाशी। तर मित्रांनो, धोंड्याचा महिना असल्यामुळे आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे गर्दी तर खूप होती बघा इकडे। गर्दीचा नाही विचार करता आम्ही सगळे निघालात बघा मस्त देवीचं दर्शन करण्यासाठी। दर्शनाचे पण इथं 3 प्रकार आहेत बघा। एक मार्ग म्हणजे पास काढून दर्शन, आणि दुसरा मार्ग म्हणजे मुख दर्शन, आणि तिसरा मार्ग म्हणजे धर्मदर्शन। आम्हाला बारी लागून देवीचं समोरासमोर दर्शन करायचं होतं। तुम्ही सगळे बघू शकता की तिथल्या कॅमेऱ्यामध्ये देवी कशी दिसते ते। देव वगैरे खूप असल्यामुळे आम्हाला दर्शनाला थोडासा उशीर होत होता, पण एक एक पाऊल आणि एक एक क्षण आम्हाला देवीकडे घेऊन जात होते। ऐन थोडीशी थांबल्यामुळे खाली बसून पायांना वगैरे थोडासा आराम दिला। तर कसं तरी एक अर्ध्या तासामध्ये या बोळीमध्ये आला। बोळीमधून देवीचं मंदिर 50 ते 60 मीटर राहिलं होतं। तर मित्रांनो, फायनली आम्ही देवीच्या मेन मंदिरामध्ये एंटर केलं। ते व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी परवानगी नाही, तरी पण मी तुमच्या सर्वांसाठी हा व्हिडिओ काढलेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही सगळे बघू शकता की ही आहे आपल्या तुळजाभवानीची पालखी। वर्षी याच पालखीची वाट आपले सगळे देवीचे भक्त पाहत असतात। दर्शन वगैरे तर खूप मस्त झालं बघा मित्रांनो। 4 ते 5 मिनिटं देवी बघायला मिळाली। नंतर आम्ही हळूहळू निघालात मंदिराच्या बाहेर। तुळजापूर हे एक मंदिर आपल्या महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे। देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य दैवता आहे असे म्हणले जाते। हे मंदिर साधारणपणे 12व्या शतकात यादवांच्या काळात बांधले गेलेले आहे। मंदिराच्या बाहेर येताना उजव्या हाताला एक सिद्धिविनायकाचं खूप मस्त मंदिर पण आहे, आणि मंदिराच्या लांब पुढे आल्यानंतर ही एक प्राचीन विहीर आहे। या विहिरीची माहिती सांगायचं झालं तर एकेकाळी या विहिरीमुळे स्थानिकांची आणि तुळजापूरमध्ये येणाऱ्या भाविकांची खूप मोठी तहान भागत होती। तर मित्रांनो, नंतर निघाला येरमळेकडे। तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि फॉलो करायला विसरू नका। जय श्रीराम।